नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत, राघव सावीला घेऊन आत गेलेला असतो. सिंधूचा खूप आरडाओरडा सुरू असतो. सगळेजण बाहेर येतात. ती सांगते, मला माझी मुलगी परत द्या, मी इथे कधीही येणार नाही. सगळ्यांना ती विनंती करत असते. तेव्हा घरातनं राघव येतो आणि हळू आवाजात बोलायचं, आवाज खाली ठेवायचा. माझी मुलगी झोपलेली आहे असं सांगतो आणि तो बाहेर येतो. तुला तुझी मुलगी मिळणार नाही आणि तू इथून निघून जा म्हणून तिला तो धमकवत असतो. पण ती काही केलं जायला तयार नसते. ती खूप चिडलेली असते. ती विळा घेते आणि ती राघवती उघडते आणि सांगते, माझी मुलगी जर मला दिली नाही तर मी काय करून बसेल मला माहीत नाही. असे त्यांची झटपट सुरू होते आणि तिच्याकडनं तो विळा घेण्यासाठी राघव हात पुढे करतो आणि त्याच्या हाताला ती जखम होऊन जाते. मग ती खूप घाबरते, विळा खाली फेकते आणि सगळ्यांसमोर हात जोडते. राघवलाही सांगते, मी तुझ्यासमोर हात जोडते, मला माझी मुलगी द्या, मी इथे परत कधीही येणार नाही. रुक्मिणी काकू तिची अवस्था बघून राघवला सांगते, तू तिची मुलगी परत का देऊन टाकत नाही? रिषभ जा घेऊन ये असं सांगितल्यानंतर तो चिडतो आणि सांगतो, ही माझी मुलगी आहे आणि मी ती सिंधूला कधीही देणार नाही. असं बोलल्यानंतर पुढे ती पुन्हा प्रयत्न करते राघवला समजवण्याचा. माझी मुलगी मला परत द्या असंही सांगत असते. हे सगळं बोलणं इकडे राणी ऐकते आणि तिला गरगरायलाच होतं. तिला कळलेलं असतं की राघवची सावी मुलगी आहे. आता पुढे काय या टेन्शननीच तिला गरगरत असतं. राजश्री तिला सावरत असते. सावरत तिला घरामध्ये चल असंही बोलत असते. ती राघवकडे बघत असते. हे काय चाललं आहे हे तिला काहीच कळत नसतं आणि पुढे दोघांची भांडणं सुरू होतात. राघव सिंधूमध्ये झटपट सुरू होते. राघवची सिंधू कॉलरच पकडते. माझी मुलगी जर बऱ्या बोलांनी दिली नाही तर अशी ती धमकी देत असते. तितक्यात बाबा बोलतात, हे बरोबर नाही राघव, तू तिची मुलगी तिला परत करून दे. तेव्हा राघव म्हणतो, तुम्हाला जर काही माहीत नाही तर थोडा वेळ तुम्ही गप्प बसा, मी सांगणार आहे तुम्हाला नंतर. आणि बाबा गप्प बसतात आणि पुन्हा तो लेडी कॉन्स्टेबलला हाक मारतो आणि सांगतो, हिला इथनं घेऊन जा आणि लॉकअपमध्ये बंद करा. मग तिला ओढत असतानाच ती त्यांची झटपट सुरू होते आणि हवालदारांच्या हातातनं सुटून ती घरामध्ये पोचते. घरात धावत धावत सावीच्या रूमकडे जाते आणि राघव तिला तिथेच पकडतो. तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि सांगतो, माझी मुलगी आजारी आहे आणि झोपलेली आहे, तिला त्रास द्यायचा नाही, निघ इथून. असं करत तिला ओढत ओढत तो हॉलमध्ये आणून फेकतो. तिला धक्का देत देत तिला बाहेर काढत असतो. पण ती पुन्हा राघवची रिक्वेस्ट करत असते, मी माझ्या मुलीशिवाय जगू शकणार नाही, तिला माझी आत्ता गरज आहे, ती आजारी आहे, तिला माझ्याकडे द्या असं ती बोलत असते. आणि राघव पुन्हा नकार देत असतो, माझ्या मुलीला मी तुला देणार नाही असंही सांगत असतो. हवालदारांना तो बोलवतो आणि सांगतो, हिला घेऊन जा. पुन्हा ते हवालदार तिला पकडत असतात आणि त्यातली लेडी कॉन्स्टेबल विचारते, हिला घेऊन जाऊन चार्ज काय लावायचे असं ती विचारते. तेव्हा तो सांगतो, ह्या बाईने माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि त्याचा पुरावा म्हणून ही माझी जखमही आहे, असे चार्ज लावा आणि तिला लॉकअपमध्ये बंद करा. तेव्हा ती पुन्हा झटपट करत असते हवालदारांकडनं सुटण्यासाठी. तेव्हा राजश्रीला तिची खूप दया येते. राजश्री राघवला रागवते, यांना तू सोडायला सांग आणि तो नाही म्हणतो. पुन्हा त्या हवालदाराला सांगते सोड, पण ती सांगते, माझ्या मोठ्या ऑफिसरने मला दिलेली जॉब आहे तो मला करावाच लागेल. मग ती घेऊन जाते. राजश्री खूप प्रयत्न करत असते, हे तुझ्यावर मी संस्कार केले आहे का तू सिंधूशी असं वागतोय, एवढा निष्ठुर का झाला आहे असं ती विचारत असते. राघव सांगतो, तुला मी सगळी माहिती नंतर सांगतो, आत्ता तिला जाऊ दे. मग त्या लेडी कॉन्स्टेबल सिंधूला ओढत ओढत गाडीमध्ये टाकतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जात आहे. इकडे राजश्री खूप चिडलेली असते. तू असं का वागतोय म्हणून तीही विचारत असते. तेव्हा राघव सांगू लागतो की सावी ही माझी मुलगी आहे आणि स्वतः सिंधूने मला सांगितलेलं आहे. तेव्हा हे तुमच्या नातीकडे तुम्ही लक्ष ठेवा, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. तेव्हा ती सांगते, तुझ्या हाताच्या जखमीला ड्रेसिंग करून देते. तेव्हा तो बोलतो, नाही मी नंतर करून घेतो आणि निघायला लागतो. त्याच्यासमोर पुन्हा राणी आडवी होती आणि राणी विचारते, डॉक्टरांनी तर सांगितलं होतं ती कधीच आई बनू शकणार नाही, मग हे कसं? तेव्हा तो सांगू लागतो, स्वतः सिंधूने सांगितलेलं आहे आणि दैवी चमत्कारी घडतच असतात ना, ती माझीच मुलगी आहे. इकडे सिंधू खूप प्रयत्न करत असते, माझी मुलगी आजारी आहे, तिला भेटायला जाऊ द्या म्हणून ती सगळ्यांकडे विनंती करत असते. ती हवालदार चिडते आणि सांगते, आमचे ऑफिसर मोठे आले की त्यांच्याशी बोलून घ्या, इथे गपचूप बसा, अजिबात हलू नका नाही तर लॉकअपमध्ये टाकेल. इकडे राणीला खूप टेन्शन आलेलं आहे. तिला सगळं जुन्या गोष्टी आठवत असतात. सिंधूला तिने घरात आणलं विनूच्या उपचारासाठी. तेव्हा राजश्री काकूने किती समजवलं होतं की अशी चूक करू नको, सावी आणि सिंधूला घरात घेऊ नको, तुझ्या संसार मोडेल त्या, असेही समजवत होती. आणि ती सांगते, मी किती मूर्ख होते, काकूंनी मला इतक्या वेळा सांगितल्यानंतरही मी त्यांचं बोलणं ऐकलेलं नाही. आज काय अवस्था झाली आहे ह्या दोन स्त्रियांची, तेही राघवमुळे. कसली ही दुनिया.
पुढे काय होणार पाहण्यासाठी माझी लवली स्वरा गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.